पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला साष्टांग दंडवत करून त्याच्या पायी असलेले ज्ञानेश्वर महाराज प्रभूती सगळ्या संतांनी श्रद्धापूर्वक नमन करून हा अभंग महोत्सवामधला 50 अभंगामधील 11वा अभंग आणि दुसऱ्या सप्ताहातला 4था अभंग आपण विश्लेषणासाठी घेतलेला आहे. अभंग आहे, मोक्षाचे आमाशी नाही अवघड, मोक्षाचे आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस, तो असे उघड गाठोडीस. भक्तीचे सोहळे होतील जीवाशी, नवला ते विषयी पुरविता. भक्तीचे सोहळे होतील जीवाशी, नवला ते विषयी पुरविता. ज्याचे त्यासी देणे कोणते उचित, ज्याचे त्यासी देणे कोणते उचित. मानून या हित घेतो सुखे, मानून या हित घेतो सुखे. तुका म्हणे सुखे देई संसार, तुका म्हणे सुखे देई संसार. आवडीसे थार करी माझे, आवडीशी थार करी माझे. भक्तीचे सोहळे होतील जीवाशी, भक्तीचे सोहळे होतील जीवाशी. नवल ते विषयी पुरविता, नवल ते विषयी पुरविता. तुकाराम महाराज आणि देव यांच्यामधील संवादात्मक हा अभंग आहे. देव काहीही बोलत नाहीये, पण तुकाराम महाराज देव काहीतरी बोलतोय म्हणून उत्तर देत आहेत. पहिला चरण आहे, मोक्षाचे आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस. तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा तू मला मोक्ष देणार आहेस, पण तो मोक्ष आम्हाला काही अवघड नाहीये, तो आमच्या गठोडीमध्येच आहे. पण आमच्या मनाला असं वाटतंय की जीवासाठी भक्ती हा एक सोहळा होऊन जाईल आणि तो भक्तीची निष्ठा माझ्यामध्ये तू देशील तरच नवल आहे. तिसरा चरण आहे, ज्याचे त्याशी देणे कोणते उचित. जे ज्याचं आहे, हक्काचं आहे, ते हक्काचं तुम्ही देणारे कोण, ते देणं कसं उचित आहे. तरी पण तुम्ही मोठे आहेत म्हणून आपलंच हित आहे म्हणून मानून या हित घेतो सुखे, सुखाने मी स्वीकार करतो. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सुखे देही संसार, आवडीशी थार करा माझे. माझी भक्तीची आवड आहे, माझ्या भक्तीशी तुम्ही माझ्यासाठी सोय करा. आणि हे करत असताना तुम्हाला वाटत असेल की याला संसार द्यावा, तर तो सुखाने तुम्ही द्या, काही चिंता न करता मला संसार द्या. मला त्या संसाराची चिंता नाही आहे, फक्त माझ्याकडे भक्ती असेल तर पामर जीवांसाठी ते सोहळे होऊन जातील.
आता विश्लेषणाला सुरुवात करूया. प्रास्ताविक परमार्थाच्या मार्गावरील सर्वसाधारण प्रतीकाच्या 3 अवस्था असतात. 1 संभ्रमावस्था, 2 साधकावस्था, 3 साध्यावस्था. संभ्रमावस्थेमध्ये साधक संसाराला पोळलेला असतो. काय करावे, कोणाला शरण जावे, कुठला मार्ग चोखाळावा, आपले लक्ष काय याविषयी तो संभ्रमामध्ये असतो. साधकावस्थेमध्ये मार्ग निश्चित करून साधना सुरू असते. वेगवेगळे प्रयोग व साधना सुरू असतात व हळूहळू वाटचालीची दिशा निश्चित होते. तिसरे सिद्धावस्था. या सिद्धावस्थेमध्ये केलेल्या साधनेचे फळ म्हणून कृतार्थतेचे आनंदाचे ढेकर सिद्ध पुरुष देत असतो. उरलेल्या जीवनाचे कार्य निश्चित होते. हळूहळू स्वतःचे असे तत्वज्ञानही निश्चित व्हायला लागते. तुकाराम महाराजांच्या या सिद्धावस्थेमधीलच हा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांच्या सिद्धावस्थेविषयी परिचय होतो. तसेच त्यांच्या उरलेल्या आयुष्यामधील उद्दिष्टाविषयी, उर्वरित कार्याविषयी पण बोध होतो. कसं ते आपण पाहूया. या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाशी बोलत आहेत. अर्थात हा अभंग तुकाराम महाराज व देव यांच्यामधील संवाद आहे. तसे पाहिले तर संपूर्ण भगवद्गीता ही श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपामधील आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचा प्रश्न व भगवान श्रीकृष्णाचे उपदेश रूप उत्तर या स्वरूपामध्ये देव आणि भक्त यांचा संवाद आहे. या अभंगामध्येही देव आणि भक्त यांचा संवादच आहे. पण संपूर्ण अभंग तुकाराम महाराजांच्या उत्तर रूपाने प्रगट झाला आहे. त्यावरून भगवंत काय बोलत असतील याचे अनुमान अथवा अंदाज लावावा लागतो. इथे प्रश्न उभा राहतो की देव आणि भक्त यामध्ये संवाद कसा काय होऊ शकतो. कारण भक्त तुकाराम हे मनुष्यकोटीमधले आहेत आणि देव हे देवकोटीमधले आहेत. देवाची भाषा देवांनाच कळणार, मनुष्याला कशी कळणार, आणि मनुष्याची भाषा मनुष्यालाच कळणार, देवाला कशी कळणार. कुत्र्याची भाषा कुत्रा समजू शकतो, गाढवाची गाढवाला, बैलाची भाषा बैलाला, डुकराची भाषा डुकराला समजू शकते. एक देवकोटीतला, एक मनुष्य कोटीमधला, या दोघांमध्ये संवाद कसा काय शक्य आहे. बरं, मनुष्याच्या देखील हजारो भाषा आहेत. मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ, इंग्लिश, फ्रेंच, जपानीज, जर्मन, उर्दू, अरेबिक. तेव्हा कुठल्या भाषेमधून देव आणि भक्त यांचा संवाद होऊ शकेल. याचे उत्तर आहे असे आहे. देवाच्या सत्तेने संपूर्ण जगत व्यापलेले आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्. जगतामध्ये असणारी कुठलीही वस्तू ही ईश्वराने व्याप्त आहे असं हे वाक्य सांगतं. मनुष्याच्या अणुरेणूमध्ये, हृदयामध्येही ईश्वर व्याप्त आहे.
जीवनाच्या प्रत्येक भाव, भावना, व्यापार आणि कार्याचे ईश्वराला ज्ञान असते. ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षर्जुन तिष्ठति ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तेव्हा ईश्वर सर्वज्ञ असतो. तो हृदयामध्ये बसून जीवाला भ्रमण करवत असतो. जन्म मरण किंवा सांसारिक व्यवहारामध्ये भ्रमण करवत असतो. ईश्वर जगताचा आदिकारण आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे. ईश्वर जगताचा शास्ता नियंता आहे. तो साऱ्या सत्तांची सत्ता आहे. मायेच्या शक्तीने कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ आहे. कुठलीही गोष्ट करायला, कुठलीही गोष्ट न करायला किंवा कुठलीही गोष्ट विपरीत करायला ईश्वर समर्थ आहे. हे त्याचे ईश्वरत्व आहे. तेव्हा मनुष्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये संवाद करण्याचे सामर्थ्य सर्वज्ञ ईश्वराशिवाय कोणाशी असणार. म्हणून तुकाराम महाराजांच्या मराठीमध्ये भगवंत संवाद करू शकतो याविषयी कोणताही संशय नाही. यानंतर प्रश्न उभा राहतो, देव तुकाराम महाराजांशी का म्हणून बोलेल? तुकाराम महाराजांशी बोलत असेल तर आमच्याशी का बरं बोलत नाही? याचे उत्तर प्रयोजनम विना मंदोपि न प्रवर्तते. याचा अर्थ आपलं काही प्रयोजन स्वार्थ असल्याशिवाय कोणी मंद बुद्धीवाला देखील प्रवृत्त होत नसतो कुठल्याही गोष्टीमध्ये. याचा अर्थ आमच्याशी देवाने का म्हणून बोलावे? बोलण्याच्या व्यवहाराला काहीतरी प्रयोजन हवे ना, काही उद्देश हवा ना. तो नसेल तर देव आमच्याशी कसे बोलेल? ओळख कशी काय दाखवील? ओळख देखी बिना कोणी कोणाशी बोलत नाहीत. परिचय असेल, ओळख दिली असेल तरच कसं काय, पाहुणं बरं आहे का, चहा प्यायला चला, असं बोलणं होतं. देवाशी आमची काय ओळख? देवाला तरी आमची काय ओळख? ना सेवा, ना चाकरी, ना प्रेम, ना संबंध, ना ओळख, ना देख. तर देवाने आमच्याशी का म्हणून बोलावे? असा कोणता मोठा पराक्रम आम्ही केलाय की देवाने आमच्याशी बोलावे? अनोळखी हजारो माणसाच्या गर्दीत कोणी अनोळखी हजारो माणसाशी बोलत नाहीत. पण ओळखीचा माणूस दिसला तर हजारो माणसाच्या गर्दीत हातात हात घेतले जातात. सेवा करणाऱ्या माणसाची, उपकार करणाऱ्या माणसांची भेट झाल्यावर प्रेम आणि कृतज्ञतेचे भरते येते. देवाचे मोठे काम तुकारामाने केलेले आहे. देवाची अखंड सेवा, चाकरी, भक्ती तुकाराम महाराजांनी केलेली आहे. देवाला देव पण तुकाराम महाराजांनी दिलेले आहे. अज्ञानी मूढ पाषाण दगडासारख्या पामर जनांना
तुकाराम महाराजांनी देव मार्गावर आणून त्यांना जगण्याची रीत शिकवली आहे. म्हणून तुकाराम महाराज देवाला गळ्यातल्या ताईत्याप्रमाणे झाले आहेत. तुकाराम महाराजांनी देवाला अनंत वेळा आळविले आहे, अनंत वेळा हाका मारल्या आहेत. अनंत वेळा तुकाराम महाराजांनी आठवण स्मरण केलं आहे. तुकाराम महाराजांची ही ओळख दे या जन्माची नव्हे तर अनंत जन्माची आहे. तुकाराम महाराज हे देवाचे लाडके व्यक्तिमत्व आहे. म्हणून देव तुकारामाशी कृतज्ञतापूर्वक अति प्रेमाने बोलून त्यांना आपली सर्वश्रेष्ठ भेट द्यायला तयार झाले आहेत. ही गोष्ट अनुमानाने ठरते. प्रमाणे येषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तन् येन मामुपयांति. भगवंताची सतत जो जोडलेला असतो आणि अत्यंत प्रीतिपूर्वक प्रेमपूर्वक भजन करत असतो, त्यांना मी बुद्धियोग देत असतो. ज्या बुद्धीच्या विवेकामुळे ते माझ्याच जवळ येऊन जातात, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. येषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तम नाशयात्म भावस्तो ज्ञानदीपेन भास्वत. हे गीतेचा अभंग आहे, प्रमाणासाठी देतोय. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी मी त्यांच्या हृदयामध्ये असणारा अज्ञानसे उत्पन्न झालेला तम म्हणजे अंधकार चमचमत्या ज्ञानरूप दिव्याने नष्ट करून टाकतो. हा झाला या मंत्राचा अर्थ. भगवंत तुकाराम महाराजांना अति प्रेमाने बोलून सांगतायत की तुकारामा, तू माझी अनंत जन्मापासून सेवा चाकरी केलेली आहेस, सेवा चाकरी केली आहे. लक्षावधी लोकांना माझी ओळख करून दिलीस, त्यांना माझ्या मार्गाला लावलेस, माझे देव पण जागवलेस. या तुझ्या सेवेबद्दल मी कसा उतराई होऊ. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी जो उत्तम परम पुरुषार्थ आहे तो मोक्ष आहे. तू केलेल्या सेवेबद्दल मी तुला हे ज्ञान देऊन देतो. हे ज्ञान तू घे आणि मुक्त होऊन जा. यावर प्रश्न उभा राहतो की हे तुम्ही कसे काय जाणलेत की देव तुकाराम महाराजांना मोक्ष द्यायला तयार झालेले आहेत. उघड आहे ना. पहिल्याच चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत, मोक्षाचे ते आमाशी नाही अवघड, मोक्षाचे ते आमा नाही अवघड, तू आहे उघड गठोडीस, तो आहे उघड गठोडीस. देवाच्या विनंतीला तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मोक्ष अथवा मोक्षाचे कारण ज्ञान आम्हाला बिलकुल अवघड नाही आहे. हे असे कसे तुकाराम महाराज बोलतायत? कारण मोक्ष अथवा मोक्षाचे कारण ज्ञान दोन्ही गोष्टी दुर्लभच आहेत. भगवान स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हणतायत, मनुष्याणाम सहस्रेषु कच्चित यतते सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन मां वेत्ति तत्वतः. मनुष्यामध्ये हजारो मध्ये कोणी एखादाच माझ्यासाठी प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्न करणाऱ्यामध्ये
कोणी एक मला तत्वरूपाने जाणत असतो. म्हणजे तत्वरूपाने देवाला जाणणारा हा अत्यंत दुर्लभ आहे, विरळ आहे. विवेक चूडामणीमध्ये सुद्धा भगवान भाष्यकार म्हणतात, दुर्लभम तरम एव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. तीन गोष्टी ह्या अत्यंत दुर्लभ आहेत आणि त्याच्यासाठी देवाचा अनुग्रहच लागत असतो. कोणत्या त्या तीन गोष्टी? तुम्हाला मनुष्य योनी मिळावे, मनुष्य योनीत तुम्ही मुक्त होण्याची इच्छा करावे, म्हणजे मुमुक्षुत्व असावे, आणि त्याचबरोबर महापुरुषांचा सहवास घडत असेल तर कोणते तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत? मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. पहिलं मनुष्यत्व मिळणं अवघड आहे. ते मिळालं तर तो मुक्त होणारा मुमुक्षू असेल हेही कठीण आहे. आणि तो मुमुक्षू असला तरी महापुरुषाचा संगम होणं हे तर त्याहून अतिशय कठीण आहे. काटक उपनिषदमध्ये म्हटलेलं आहे, श्रवणायापि बहुभीर यो न लभ्य शोधवंतोऽपि बहु यम न विदुः आश्चर्यो वक्ता कुशलो अस्य लब्ध्वा आश्चर्यो ज्ञाता कुशला नुशिष्ट. हा जो हे जे आत्मतत्व आहे, परमात्म तत्व आहे, भगवत तत्व आहे, हे ऐकायला देखील खूप लोकांना मिळत नाही. ऐकून देखील खूप लोक यम न विद्यो हो त्याला जाणतच नाही. याला सांगणारा अत्यंत आश्चर्य आहे, दुर्लभ आहे. आणि कुशल प्रवीण असा प्राप्त करणारा, दर्शन झालेला वक्ता ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. जो या परमतत्वाला जाणतो तो ज्ञाता पण काय आश्चर्यकारकच आहे. कुशल अनुशिष्ट, जो कुशल आहे, शास्त्र आणि गुरु करून अनुशिष्ट आहे, असा ज्ञाता ही पण आश्चर्याचीच गोष्ट आहे. तुकाराम महाराजांना मोक्षाचे साक्षात्कारण ज्ञान आणि त्याचे कार्य मोक्ष या दोन्हीही गोष्टी दुर्लभ नव्हत्या. का म्हणून दुर्लभ नव्हत्या? तुकाराम महाराज हे व्यवसायाने व्यापारी होते आणि लाभ हानीचा हिशोब कसा करावाचा याचा त्यांना परिचय होता. मनुष्य योनीचे सार्थक कशात आहे, परमलाभ कशामध्ये आहे, याचा त्यांनी पक्का निश्चय केलेला होता. तुकाराम महाराजांमध्ये मुमुक्षुत्व निश्चितच होते. महापुरुषाच्या संगतीचा लाभ तुकाराम महाराजांना लहानपणापासूनच होता. नव्हे ते त्यांचे व्यसनच होते. तेव्हा त्यांना ज्ञान आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी अवघड नव्हत्या.
गाथेमध्ये कितीतरी अद्वैत वेदांत परक अभंग मिळतात. देश काळ वस्तुभेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारम, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, तेची झाला अंगे तुका आता. मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे, सुखे करतो कीर्तन भय विसरले मन. एकी एक दृढ झाले, भुला आपुलेची आले, सागरी थेंबुटा पडल्या निवडे कोण्या वाटा. हे प्रमाण आहेत. आता पहिल्या चरणाच्या दुसऱ्या पादामध्ये बघूया. तुकाराम महाराज म्हणतायत, तो आहे उघड गठोडीस. आजच्या भाषेत मोक्ष आमच्या खिशात आहे. ज्या वस्तू आपल्या असतात त्या आपण सांभाळून ठेवण्यासाठी गाठोडीत बांधून ठेवत असतो, व ज्यावेळेला लागेल त्यावेळेला त्यांना गाठोडीतून काढून उपयोग करून वापर करून पुन्हा गाठोडीतच ठेवले जायचे. अर्थात गाठोडीत ठेवलेली वस्तू आपणाला सतत उपलब्धच असते. अशाच तऱ्हेने मोक्ष तुकारामांना सदैव उपलब्धच होता. हे कसे? यापुढे तुकाराम महाराज कुठल्या मोक्षाविषयी बोलतायत हे आपण पाहूया. पुराणामध्ये 4 प्रकारच्या मोक्षांचे वर्णन येते. सामिप्य रूप मोक्ष, सालोक्य रूप मोक्ष, सारूप्य रूप मोक्ष व सायुज्य रूप मोक्ष. हे 4ही मोक्ष तुकाराम महाराजांना भगवंताच्या पराकाष्ठेच्या भक्तीच्या बळावर प्राप्त होते. त्यांच्यासाठी ते राखीव होते. मोक्षांचे लक्षण आपण जर करू गेलो तर भिन्न भिन्न मतवादींची मोक्ष लक्षणे आपल्याला समोर येतात. सांख्य मतवादाने प्रकृती आणि पुरुष यांच्यामधील भेदाचे ज्ञान होणं हा मोक्ष आहे. नैयायिकांच्या मताने 21 दुःख आत्यंतिक नाश होणं, 21 दुःखाचा आत्यंतिक नाश होणं आज मोक्ष आहे. योगाच्या दृष्टीने निर्भीत समाधी मोक्ष आहे. कर्मकांडाच्या दृष्टीने स्वर्गच मोक्ष आहे. चार्वाकाच्या दृष्टीने हे शरीर मृत होते. शरीर मरण हाच मोक्ष आहे. या व्यतिरिक्त मोक्ष नाही. ज्या वेळेला मोक्षाचा अर्थ आपण पाहिला जातो तेव्हा अमरकोश मध्ये त्याचे पर्याय दिलेले आहे. मुक्ती ही 1 कैवल्य, 2 निर्वाण, 3 श्रेय, 4 निश्रेयस, 5 अमृतत्वम, 6 मोक्ष, 7 आणि अपवर्ग हा पण मोक्षच आहे. 8 अर्थ आहेत मोक्षासंबंधी. वेदांतामध्ये ज्या वेळेला मुक्तीचा विचार केला जातो त्यावेळेला ज्याच्यापासून मुक्त व्हायचे आहे त्या बंधाचा अगोदर विचार करावा लागतो. बंध काय आहे?
बंधाचे लक्षण काय? अनात्मनी आत्मतादात्म्यम, म्हणजे अनात्मनी आत्मदृष्टी म्हणजे बंध. अर्थात काय? जो आत्मा नाही म्हणजे अनात्मा आहे, त्याच्यामध्ये आत्मत्व बुद्धी करणं, यालाच काय म्हटलेलं आहे? बंध म्हटलेलं आहे. तो कसा? देह, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, प्राण आदि विषय हे सारे पदार्थ अनात्मा आहे, म्हणजे आत्मा नाही, म्हणजे अनित्य आहेत, जड आहेत, दुःखकारक आहेत. आत्मा त्यापेक्षा वेगळा सच्चिदानंद घन स्वरूपाचा आहे. पण अज्ञानाने आपल्या स्वरूपाचे खरे भान न झाल्याने जीव देहेंद्रिय मन बुद्धी प्राणामध्ये आत्मबुद्धी करतो आणि त्याचे सारे धर्म आपल्यावर ओढवून लादून घेतो. देहेंद्रिय मन बुद्धी प्राणामध्ये मीपणाचा अहंकार करतो व संसारातील सर्व विषयामध्ये हे माझे आहे असा अभिमान करतो. यामुळेच स्वरूपाने शुद्ध बुद्ध आनंद ज्ञान स्वरूप आत्म्यावर सुख दुःख राग द्वेष लोभ मोह अभिनिवेश जन्म मृत्यू जरा आदी अनर्थ कोसळतात. वस्तुतः जीव आत्मस्वरूप शुद्ध बुद्ध निसंग आहे आणि तो स्वतः सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपच आहे. त्याचे नाते अथवा संबंध परमात्म्याशी आहे, किंबहुना तो परमात्मा स्वरूप आहे. त्याचे मिथ्या अनित्य दुःखमय संसाराशी कोणताही संबंध अथवा नाते नाही. पण ही गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही, कारण परमात्म्याची मायारूपी शक्ती आहे ती सत नाही, कारण ज्ञानाने तिचा शेवट होतो. ती असत नाही, कारण संसार रूपाने तिची प्रतीती होते. ती सत असत असं दोन्ही रूप नाही, म्हणून विद्वानाने तिला अनिर्वचनीय माया शक्ती असे म्हटले आहे. या अनिर्वचनीय महाशक्तीच्या दोन उपशक्ती आहेत, एक आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. मायेची आवरण शक्ती वस्तूचे खरे स्वरूप झाकून टाकते व विक्षेप शक्ती नवीनच विलक्षण वस्तू उत्पन्न करते. उदाहरणासाठी वेदांतामध्ये रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला जातो. मंद अंधकारामध्ये रस्त्यामध्ये वाकडे तिकडे पडलेली दोरी खरे स्वरूप आवरण शक्तीने झाकून टाकले जाते व विक्षेप शक्ती विलक्षण सर्प रूपाने तीच दोरी आपल्याला भासू लागते. त्या ठिकाणी वस्तुता दोरी आहे, दोरी, सर्प कधीच नाही. पण अंधारामुळे अज्ञानामुळे आपणाला ती दोरी सर्परूप भासली व आपण भयभीत होऊन ओरडू लागलो. सर्पाचा भास, मरणाचे भय हे सर्व व्यर्थ आहे. हे सारे दूर करावायचे असेल तर बस एका बॅटरीच्या प्रकाशाची गरज आहे. बॅटरीचा प्रकाश पडताच दोरीचे खरे स्वरूप आपणाला कळून येते
व भयभीत करणारा सर्प आणि त्याच्या दंशाने होणारे मरणाचे भय, या दोन्ही गोष्टी एका क्षणात दूर होतात. खरा सर्प मारण्यासाठी भाला, बर्ची, काठी, सळी जरुरी आहे, पण दोरीमध्ये अज्ञानामुळे भासणारा सर्प नष्ट करण्यासाठी भाला बर्च्याची गरज नाही. बस फक्त एक टॉर्चच्या प्रकाशाची जरुरी आहे. हीच गोष्ट संसाराविषयी अज्ञानामुळे वस्तुतः मिथ्या असणारा संसार आपणाला खरा वाटतो. अनात्म देह, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण यामध्ये आपण मीपणाचा अभिमान केल्यामुळेच त्यांचे सारे जन्म, मरण, जरा, रोगादी धर्म आपणाला चिकटतात व जीव सुखी, दुःखी, आजारी, जन्मणारे, मरणारे, रोगग्रस्त होतो. संसाराचे सारे दुःखकारक, अनर्थकारक, ओंगळ आणि मलिन धर्माने जीव बांधला जातो. हा जीवाचा बंध आहे. शास्त्र, सद्गुरू अथवा भक्तीच्या बळावर जेव्हा जीवाला आपल्या स्वरूपाचे भान होते, परमात्म्याशी असलेल्या आपल्या नात्याचे भान होते, तेव्हा अनंत कोटी जन्मापासून जन्मणाऱ्या संसार सागराचा नाश होतो. जीव आपल्या जीवत्वाला सोडून आपल्या स्वरूपाला मिळतो. आपल्या स्वरूपामध्ये राहतो. जीवाशिवाची भेट होते. आत्मा आणि परमात्माच दोघांचं ऐक्य होते. जीव केवल बनतो, यालाच कैवल्य मुक्ती असे म्हणतात. ही कैवल्य मुक्ती खरा मोक्ष आहे. ती जीवाची जन्म मरणाच्या बंधनातून मुक्ती करते. ही मुक्ती ज्ञानाने होते. या श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधनम ही अंतरंग साधने आहेत. परमात्म्याविषयी जे ज्ञान होते ते दोन प्रकारचे असते. कुठेतरी परमात्मा म्हणजे ब्रह्म आहे, याला परोक्ष ज्ञान म्हणतात. तो परमात्मा मीच आहे, माझ्यापेक्षा वेगळा नाही, या अनुभवाला अपरोक्ष अनुभूती असे म्हणतात. हे झाले मोक्षाबद्दलचं ज्ञान. ते ब्रह्म अन्य कोणी नाही, मीच आहे, अशा तऱ्हेचे संशय रहित स्पष्ट ज्ञान जीवाचा अपरोक्ष अनुभव आहे. हे तुकाराम महाराजांना झाले होते. त्यांची अनेक प्रमाणे त्यांच्या अनेक अभंगातून मिळून जातात. यालाच आपल्या स्वरूपाचा अनुभव हस्तामलकवत होणे असे म्हणतात. म्हणजे हातावर ठेवलेल्या आवळ्याचे जसे स्पष्ट ज्ञान होते, तशाच गाठोडीत ठेवलेली वस्तू जशी आपल्याला हवी त्यावेळेला पाहण्यासाठी स्पष्ट आपल्याला उपलब्ध असते, तसा तुकाराम महाराजांना जीव परमात्म्याच्या एकतेचा अनुभव अपरोक्ष होता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तो आहे उघड गोठवडीच. आता
हा झाला पहिला चरण. आता अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा विचार करूया. पण दुसऱ्या चरणाच्या अगोदर तिसरा चरण घेतलेला बरा असं मला वाटतंय. ज्याचे त्याची देणे हे कोणते उचित, म्हणून या हित घेतो सुखे. ज्याचे त्याचे देणे हे कोणते उचित, ज्याचे त्याची देणे हे कोणते उचित, म्हणून या हित घेतो सुखे. इथे तुकाराम महाराज म्हणतात, स्वरूप ज्ञान असू दे नाहीतर मोक्ष असू दे, ते माझे स्वरूप आहे. स्वरूप हे वस्तूपासून वेगळे करता येत नाही. स्वरूप देता घेता येत नाही. जीवाचे स्वरूप सच्चिदानंद घन आत्मस्वरूपच आहे. ते माझे स्वरूप आहे. तो माझा हक्क आहे. ती माझीच वस्तू आहे. ती माझीच वस्तू तुम्ही मला देतायत, हे काय योग्य आहे काय? याचा अर्थ माझ्याच बागेतील फुले काढून मला अर्पण करण्यासारखे आहे, हे काय योग्य वाटत नाही. तुकाराम महाराजांच्या या बोलण्यामधूनही त्यांची सिद्धावस्था सिद्ध होते. व्यवहारामध्ये एक नियम आहे की आई, वडील, मित्र, गुरु, राजा अथवा ईश्वराने अतिशय प्रेमाने एखादी वस्तू आपणाला अर्पण केलेली असेल, ती आपणाला नको असेल, त्याची आपणाला आवश्यकता नसेल, तरी ती नाकारू नये. कारण त्यांच्या प्रेमाचा अपमान होतो, त्यांच्या विश्वासाचा, जिव्हाळ्याचा अपमान होतो. ते आपले आप्त आहेत, ते आपले कल्याण करणारेच आहेत. आपल्यावरील प्रेमाने ते आपणाला जी वस्तू भेट देतात ती स्वीकारायचीच असते. भगवंत देखील भक्ताने प्रेमाने दिलेले पत्र, फुलं, फळं, पाणी प्रेमाने स्वीकारतोच की. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तो परोत मशनाभी प्रयतात्मन. पत्र म्हणा म्हणजे पर्ण, पान म्हणा, पुष्प, फळ, पाणी, जो भक्तीने परमश्रद्धेने मला देतो, त्याच्या भक्तीला जागून मी ते खातो. जो प्रयत्न करणार आहे माझ्या प्राप्तीसाठी, त्याने दिलेलं सर्व काही मी खातो. इथे भक्ताने आपणाला काय दिले आहे याचा विचार परमेश्वर करत नाही, तर त्या देण्यामागील भक्ताची निष्ठा आणि अतीव प्रेम म्हणून त्याचा स्वीकार करतो. इथे भगवंत तुकाराम महाराजांच्या अतीव निष्ठा आणि प्रेमावर प्रसन्न होऊन त्यांना परमपुरुषार्थाचे साधन जे ज्ञान व त्या ज्ञानाद्वारे मोक्ष द्यायला तयार झाले, त्याचा अधिक्षेप केला तर परमेश्वराचा अपमान होईल. म्हणून देव जे देतोय ते आपल्या हिताचेच आहे, म्हणून त्याचा ते स्वीकार करतात. मानोन या हित घेतो आता या पदामध्ये देव देतोय तर तुकाराम महाराज त्याला आपले हिताचे मानून घेत आहेत. पण त्याच वेळेला तुकाराम महाराज आपले मनही देवाचे जवळ मोकळे करतायत.
आणि आपले जीवन कार्यही देवाजवळ स्पष्ट करून टाकतायत. त्यासाठी असीम अशा त्यागासाठी तयार होत आहेत. पुढील 2 चरणांमधून स्पष्ट होईल. देवा, तू मला ज्ञान देऊन मोक्ष दिलास तर मी मुक्त होईन, पण या अनंत पामर जीवांचे काय? माझ्या मुक्तीने त्यांची मुक्ती होणार आहे काय? नाही होणार असेल तर मला एवढ्यात तू देणारी मुक्ती मला नको आहे. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या समोर अनंत अज्ञानी जीव दिसत आहे. तुकाराम महाराज कसे सांगतात बघा, कोठे नाही अधिकार गेले नर वाया, आणखी काही न करती विचार हिताचा, न करीती वाचा नाम घोष, उपकारासाठी केले हे उपाय, येणे विण काय चाड आम्हा, बुडताय जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. त्यासाठी तुकाराम महाराजांसमोर निश्चित मार्ग होता, ती म्हणजे बहुसमाजाची चित्तशुद्धी. तुकाराम महाराज, उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्तशुद्ध बुद्धी ठाई स्थिर. चित्तच जर शुद्ध नाही तर तिथे ज्ञानाचा प्रवेश तरी कसा होणार? कैसे चित्तशुद्धी नाही तेथे बोध करील काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून अनंत पामर जनाच्या चित्तशुद्धी ते साधन तुकाराम महाराज शोधत होते. ते साधन म्हणजे भक्ती, हे तुकाराम महाराजांच्या मनाने निश्चित केले होते. याशिवाय तुकाराम महाराजांनी आपले जीवित कार्य निश्चित केले होते. 1. धर्माचे पालन करणे पाषांड खंडन. 2. उलरावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आम्ही हे कौतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकतीचे. धर्मरक्षा यासाठी करणे आटी आम्हासी, आम्ही वैकुंठवासी आलो यात कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, धाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. असंख्य बहुजनांना पामर जीवांना साथीला घेऊन त्यांना आवडेल, पटेल, रुचेल, जमेल ते सर्व त्यांच्या कलाने त्यांच्याकडून करवून घेऊन धर्म, नीती आणि चित्तशुद्धीचा मार्ग तुकाराम महाराजांना प्रशस्त करावयाचा होता. यासाठी त्यांना भक्तीसारखे सोपे, सुलभ, सर्वांना करता येण्यासारखे साधन दिसले. आणि याच साधनाने सामान्य बहुजनांचे एक व्यापक आंदोलन उभारावयाचा त्यांचा संकल्प निश्चित झाला होता. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणात ते देवाची प्रार्थना करतात. भक्तीचे सोहळे होतील जीवाशी, नवल ते विशी पुरविता. सोहळ्याचा अर्थ आनंददायक प्रसंग, जसा लग्न सोहळा, यज्ञ सोहळा. या सोहळ्यामध्ये लहानापासून वयस्कापर्यंत
सर्वांनी आवर्जून सामील व्हायचे असते. मंगलवाद्ये, नर्तन, गायक इत्यादी मनोरंजक गोष्टी तिथे असतात. खानपानही तिथे असते. काही विचार चर्चाही तिथे चालते. एकूण काय, जिथे प्रेम आणि आनंद असतो तो सोहळा. तुकाराम महाराज देवाला सांगतात, भक्तीचे सोहळे होतील जीवाचे. देवा, संसाराने तापलेल्या पोळलेल्या साऱ्या अनंत परंपरेने पिचलेल्या पामर जीवांना आनंद देण्याचे एकमेव साधन म्हणजे भक्तीचे सोहळे आहेत. तू जर मला भक्तीची निष्ठा दिलीस तर लोकही तुझ्या भक्तीकडे मोठ्या संख्येने वळतील. कारण यद्यदा चरति श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाः स यत् प्रमाणम कुर्ते लोक तदनुवर्तते. जो जो श्रेष्ठ पुरुष आचरण करतो तेच आचरण इतर लोकही करत असतात. जो श्रेष्ठ पुरुष जे म्हणून प्रमाण म्हणून जगासमोर ठेवतो त्या प्रमाणाप्रमाणे लोक अनुवर्तन करत असतात. म्हणून लोकांना आचराव्यास सहज सुलभ अशी जी भक्ती आहे त्यावरील निष्ठाच माझ्या मनात तू रुजविलीस तर ते नवल आहे. रुजवावी, पण तू मला मोक्ष देतोयस, मला तर भक्तीची निष्ठा हवी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नवल ते विशी पुरवितात. देवा, तू मला भक्तीची निष्ठा दिलीस तरच मी तुला मारीन, तरच ते नवल आहे. यावर देव तुकाराम महाराजांना व्यक्तिगत नुकसानाची जाणीव करून देतात. उपनिषदात सांगितले आहे, यह चेत अवेदित सत्यमस्ति न चेत अवेदित महती विनष्टी. या जन्मामध्ये जर त्या परमतत्वाला जाणलं तर ठीक आहे, पण नाही जाणलं तर मोठा विनाश होणार आहे. याच मनुष्य जन्मामध्ये परमात्म्याला जाणले तर ठीक आहे, नाही जाणले तर फार मोठी हानी होणार आहे. प्राप्त झालेल्या मनुष्य जन्मामध्ये जीवाने ज्ञान प्राप्ती करून आपली स्वरूप प्राप्ती रूप मोक्ष प्राप्त करून घेतला नाही तर देव त्याला दंड देतो. 84 लक्ष योनीच्या जन्म मरणाच्या रहाट गाडीत त्याला ढकलले जाते. देवाने ही जाणीव तुकाराम महाराजांना स्पष्ट करून दिली. ज्याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग यांनी सुखाच्या मार्गाचा त्याग करून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुरुंगवास आणि फाशी देखील हसत हसत सहन करण्याचे आत्मबलिदान स्वीकारले. तीच गोष्ट इथे तुकाराम महाराज जाणीवपूर्वक स्वीकारतायत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू प्रेमाने देत असलेली ज्ञानपूर्वक मोक्षाची भेट मी स्वीकारली नाही तर त्याचा दंड काय होणार हे मला कळते.
पुन्हा मला संसारात पडावे लागणार आहे हे मला माहीत आहे. माझ्यासारख्या तुझ्या प्रेमाच्या भक्ताला संसारात ढकलावे लागते आहे, म्हणून तूही दुःखी होऊ नकोस, खेद करू नकोस. मला आनंदाने संसार दे. ही गोष्ट चौथ्या म्हणजे शेवटल्या चरणात सांगतायत. तुका म्हणे सुखे देई संसार, आवडीशी थार देई माझी. आता या मोक्षावस्थेमध्ये मला संसाराचे, जन्माचे, मरणाचे भय नाही. सत्य संतापाशी आहे. येर भय काय आड आहे. भय त्यालाच ज्याने संसाराचे खरे स्वरूप ओळखलेले नाही. मी संसाराचे मिथ्या स्वरूप, तुझे सत्य स्वरूप आणि माझे तुझ रूप ओळखलेले आहे. संसार माझं काही वाकडं करू शकत नाही. माझ्यासाठी संसार आटला आहे. तो केवळ भासणारा संसार माझे काही करू शकत नाही. त्याला मी भीक घालत नाही, मी भीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, जी एक भाव जाणिनलेला. जी एक भाव जाणितले. त्यामुळे शेवटल्या पादात तुकाराम महाराज म्हणतायत, आवडीसी थार देई माझी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला भलेही संसार दे, पण माझी भक्तीची जी आवड आहे ती कायम ठेव. कारण भक्तीच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सारे पामर जीव तुझ्या मार्गाचा अवलंब करतील, तुझ्याशी जोडले जातील. हे माझे जीवित कार्य आहे. टाळ घोष कथा प्रेमाचा सुखाळ, मूळ लोकपाळ तरावया. इथे हा सर्व अभंगाचं विश्लेषण संपलेलं आहे. हा चौथा अभंग आहे आणि तुमच्यासाठी हा मी सादर केलेला आहे. त्याचा योग्य तऱ्हेने एकटा राहून केवळ कान देऊन ते जर तुम्ही डोळे उघडे ठेवून पाहिलं तर तुम्हाला अनंत लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगून पूर्ण करतो आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव.